या वेळेत टाईम सांगेन तर सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि इकडे बनत आहे चहा. यांचं पण आवरलेलं आहे, तर अगोदर त्यांना चहा देते. चहा तोच दिलेला आहे आणि आज दूध खराब झालेलं आहे, त्यामुळे डिकाशन चहा बनलेला आहे. तर तुम्ही या सगळेजण चहा घ्यायला. तर चहा वगैरे झाले, गॅरेजला गेलेले आणि मी लागलेली आहे माझ्या कामात. आज खूप भयानक हवा होती, त्यामुळे रांगोळी पण व्यवस्थित काढता येत नव्हती, सगळी उडून उडून जात होती. तर कशी कशी छोटीशी रांगोळी मी काढली. आता परत किचनमध्ये आलेली आहे. रात्री जे किराणा आणलेला होता ते पण भरायचा होता, तर शेंगदाणे भरून ठेवले, साखर तसंच उचलून ठेवली. जे भांडे झालेले होते रात्री क्लीन केले, सगळे रॅकला लावले, टोपलं रिकामं करून घेतलं. आता संग मी भाजीची तयारी करत आहे. तर खोबरं काढून घेतलेलं आहे इकडं, म्हणजे मसाला तयार करण्यासाठी. शेंगदाणे आणि खोबरं छान भाजून याचा मसाला तयार करायचा. खूप छान ही भाजी बनते शेवग्याच्या शेंगाची. तर शेंगा चिरून घेतल्या, टोमॅटो चिरून घेतले, मसाला पण छान, म्हणजे शेंगदाणे हे छान थंड झालेले, तर मसाला मी बनवून घेतलेला आहे, मिक्सरला वाटून घेतला. पॅन ठेवलेलं आहे, पॅनमधले तेल घेतलेलं आहे, मोहरी, जिरं, लसूण टाकलं आणि मसाला टाकलेला आहे, परतून घेतलं. नंतर टोमॅटो आणि काही सुके मसाले टाकलेले आहेत, परतून घेतलेले आहे. आता टाकूया शेवग्याची शेंग आणि तेल सुटेपर्यंत हा मसाला छान भाजून घेतला. नंतर गरम पाणी टाकलेलं आहे, तोपर्यंत दूध पण आलं, तर दूध गरम करायला ठेवूया. भाजी पण इकडे बनत आहे, संग भात पण तिकडे मी तांदूळ धुवून घेतलेले आहेत आणि इकडे अगोदर चहा बनला, नंतर भात बनवला आणि आता संग जेवायच्या भाकरी बनवून घेतल्या. टिफिन भरलं, बाबांचं आवरलेलं, अगोदर बाबांना जेवायला वाढलं आणि आता नंबर आहे देवपूजेचा, तर देवपूजा करून घेऊया.